लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात काँग्रेस पक्षाची जळगाव जामोद मतदारसंघात महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती। सदर बैठक ही शेगाव, वरवड, बकाल व जळगाव जामोद येथे काल दिनांक 17 जानेवारी रोजी घेण्यात आली। या बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रदेश सचिव डॉक्टर सौ स्वाती संदीप वाकेकर ह्या होत्या, तर बैठकीला प्रमुख निरीक्षक म्हणून जिल्हा सरचिटणीस सुनील सपकाळ उपस्थित होते। जळगाव जामोद येथील महासिद्ध अर्बनच्या सभागृहात संपन्न झालेल्या या बैठकीत महिला काँग्रेस प्रतिनिधी ज्योतिताई ढोकणे, बाल गजानन पाटील, हुसेन डायमंड, ॲडव्होकेट काकडे, डॉक्टर प्रशांत राजपूत, शहराध्यक्ष अर्जुन घोलप, महिला काँग्रेस अध्यक्षा राधाताई खापट, शहराध्यक्ष मीनाताई सातव, ॲडव्होकेट संदीप मानकर, कलीम मिस्त्री यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता दिलीप इंगळे, जळगाव। या मतदारसंघातील बरेच जणांचे फोन देखील आले आणि स्वातीताई आपण या मतदारसंघाच्या पक्षनेते नात्यानं आपणही या ठिकाणी सातत्याने या मतदारसंघावर विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून काँग्रेस पक्ष हा घरोघरी नेण्याचं काम आपण केलं। दोन महत्वाच्या कारणासाठी या ठिकाणी निरीक्षक म्हणून मी आलेलो आहे। एक महत्वाचं कारण म्हणजे या ठिकाणी आपला BLA जो आहे, या BLAच्या संदर्भात मला आपल्याशी चर्चा करायची आहे। आणि दुसरं कारण या ठिकाणी जे आहे ते म्हणजे आगामी होणारी लोकसभेची निवडणूक। सर्वात पहिला आपल्या पक्षाचा जो काही कार्यक्रम आहे तो म्हणजे BLAचा कार्यक्रम। सन्माननीय प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले असतील, आपले नेते सन्माननीय वासनिक साहेब असतील, यांनी गेल्या 8-10 वर्षापासून या ठिकाणी या BLAच्या संदर्भामध्ये आपल्याला वारंवार सूचना देऊन मार्गदर्शन केलेलं आहे। मात्र BLA हा विषय इतका सिरियस असू शकतो हे आज आम्हाला कळायला लागलं, कारण भारतीय निवडणूक आयोगाने या ठिकाणी स्पष्ट पत्र काढलं, सूचना काढल्या की ज्या पक्षाचा BLA अधिकृत तुम्ही या ठिकाणी नेमत नाही तोपर्यंत त्या बूथवर तुम्ही मतदाराचं नाव वाढू शकत नाही, मतदाराचं नाव वगळू शकत नाही, मतदाराच्या नावाचं स्थानांतरण त्या ठिकाणी करू शकत नाही। एवढ्या स्ट्रिक्ट सूचना भारतीय निवडणूक आयोगाने या ठिकाणी या वर्षीच्या आमच्या ज्या मीटिंग झाल्या त्या मीटिंग मध्ये आम्हाला दिल्या। आणि म्हणून BLA हा आता पक्षाचा आत्मा आहे आणि त्या बूथवरचा BLA हा अतिशय प्रामाणिक आणि सजग असणं अतिशय आवश्यक आहे। समाधान नांदरे यांनी सांगितलं की BLA हा त्या बूथवरचाच असला पाहिजे। याच्यावरही पुढे जाऊन मी सांगतो की निवडणूक आयोगाचं जे पत्र आलं त्या पत्रामध्ये स्पष्ट नमूद आहे की BLA हा केवळ त्या बूथवरचा नसावा, तर त्या बूथमध्ये रजिस्टर मतदार असावा, तरच त्या ठिकाणी त्या बूथवर त्या BLA ला आपण नियुक्त करू शकतो। आणि आपला BLA आणि शासनाचा BLO, आपला बूथ लेवल एजंट आणि शासनाचा बूथ लेवल ऑफिसर याची सांगड आपल्याला नेते म्हणून स्वातीताई आणि या विभागाचे आपले 2 अध्यक्ष यांनी त्याला त्या ठिकाणी ॲथॉराइज पक्षाचं पत्र द्यायचं आणि ते पत्र आपले जे तालुका निवडणूक अधिकारी आहेत त्यांना ते पोचवायचं की या बूथवर आमचा हा BLA आहे आणि आपला BLO याचा संपर्क करा। आणि त्या बूथवर 6 नंबरचा फॉर्म जर भरायचा असेल, त्याला 18 वर्ष पूर्ण झाले, तर तो BLA त्या BLO ला सांगेल आणि तो BLO आणि BLOच्या संगनमतानं त्या ठिकाणी तो फॉर्म तहसील मध्ये आपल्या निवडणूक करण्यास सबमिट येईल, त्याचं नाव त्या मतदार यादीमध्ये। 7 नंबरचा फॉर्म तुम्हाला नाव वगळण्यासाठी आहे। जर तुमच्या बूथवर एखाद्या चुकीचं नाव आलं किंवा निवडणूक आल्या की ग्रामीणचे शहरात येतात, शहराचे ग्रामीण मध्ये टाकले जातात आणि मग ते वगळण्याचे जे नाव आहेत ते वगळण्याच्या नावामध्ये देखील त्या BLOचा रोल अतिशय महत्वाचा आहे। तुम्ही किती मोठे नेते जरी असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी गेल्यानंतर ते वगळता येणार नाही। तुम्हाला तो BLA तुमचा जो अपॉइंट केलेला आहे तो त्या BLOला सांगेल की चुकीचे नाव आहे, त्याची पुरावे देईल आणि तहसील मध्ये त्या ठिकाणी देऊन त्या ठिकाणी ते पत्र देईल, तेव्हा ते नाव त्या ठिकाणी वगळण्याची प्रक्रिया। स्थानांतरणाचा हाच विषय, 8 नंबरचा फॉर्म भरून त्या ठिकाणी नावामध्ये दुरुस्ती, स्थानांतरण, ह्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टींसाठी सुद्धा आपल्याला हा BLA अतिशय महत्वाचा आहे। आणि म्हणून महाराष्ट्र प्रदेश पासून तर AICC पर्यंत ते गल्ली ते दिल्ली पर्यंत या BLAच्या कार्यक्रमावर सर्व पक्षांना या ठिकाणी फोकस केलेला आहे। आपल्या मंडळ कमिट्या असतील, बूथ कमिट्या असतील, पन्ना प्रमुख असेल, पन्ना प्रमुखाचंही महत्व तेवढंच आहे।
कारण त्या पानावरचे नाव आणि त्यांना केलेला संपर्क या निवडणुकीमध्ये मतामध्ये परिवर्तित होत असतो. कारण त्यांच्या सुखदुःखामध्ये जर तुमचा BLA गेला तर ते लोक म्हणतात की याला आम्हाला मदत केली त्या पन्ना प्रमुखांना. त्यामुळं त्या बूथवर आल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचा कोणता विचार असो, एक तर शिक्का त्या ठिकाणी त्या BLAच्या कामाला त्यांना द्यावा लागतो. ही वस्तुस्थिती या ठिकाणी आपण विरोधी पक्षाची पाहतो. एखादं संकट आलं तर सर्वजण पुढे जाताना एक परिवार होऊन जातो. तसाच आपला हा काँग्रेसचा परिवार आहे. या परिवाराला हा संकट आलेला आहे. आपल्याला कुठेतरी लोकशाही विरोधात हे जे सरकार आलेलं आहे, संविधान विरोधी हे सरकार आहे, या सरकारला आणून पाडायचं आहे. एक एक कार्यक्रम पहा त्यांचे, त्या ठिकाणी जी भाषा त्यांचे खासदार करत आहे ही भाषा निश्चितच आपल्या देशातील भविष्यातील पिढीसाठी धोक्याची घंटा वाजवणारी आहे. म्हणून त्यांचे खासदार मागील काळात बोलले, आता 2-3 दिवसाआधीचं वक्तव्य आहे, त्यांनी सांगितलं की आम्ही निश्चितच 100% 400 पार जाणार आणि या देशाचं संविधान बदलणार. ही भाषा करणारी मुजोर लोक जर सत्तेच्या पदावर बसत असतील तर कुठेतरी आपल्या सर्वांना या काळामध्ये भविष्यात जे लोकसभेचे इलेक्शन येत आहे ही संधी आपल्या सर्वांसाठी आहे की या 24 मध्ये आपल्याला बदल घडवायचा आहे. बदल कुठून घडणार तर माझ्या गावापासून, माझ्या घरापासून, माझ्या मोहल्ल्यापासून. मी ज्या सरकारमध्ये काम करत आहोत त्या सरकारमध्ये बदल पडला पाहिजे. मी जर जिल्हा परिषदच्या इलेक्शनला लढवायची इच्छा जर माझी असेल तर त्या ठिकाणी बदल घडवला पाहिजे. आणि बूथ लेवल एजंटचं महत्वाचं काम जे या ठिकाणी समाधान म्हणून सांगितलं, सुनील भाऊ पण त्यांच्या भाषणामध्ये सांगणार आहेत की हे काम अतिशय महत्वाचं आहे. बूथ लेवल एजंटनं आपल्या गावामध्ये आपल्या बूथवर काम करून आपल्या बूथवर त्या ठिकाणी जे काही निर्णायक लोक असतात, प्रत्येक गावाचं जर तुम्ही रचना पाहिली तर सर्वच लोक राजकारणात सक्रिय नसतात, पण गावात काही लोक 5-10 लोक असतात की जे त्या ठिकाणी चक्र फिरवू शकतात. असे चक्र फिरवणारे लोक आपल्याला सोबत असले पाहिजे आणि आपापल्या गावामध्ये आपण त्यांच्याशी संपर्क साधून ते आपल्या बूथमध्ये आले पाहिजे, ते आपल्या संपर्कात आले पाहिजे. याच्यासाठी तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधला पाहिजे. त्यांच्या अडीअडचणी काही असतील तर त्या तालुक्याच्या तहसीलच्या काही काम असतील तर ते करण्यासाठी आपण पुढे आलं पाहिजे. त्यांच्या अडचणी जर सॉल्व्ह होत असतील तर आमच्यापर्यंत आणलं पाहिजे. आम्हीही तुमच्या सोबत आहोत, त्या आपण निश्चितपणे सोडवण्याचा प्रयत्न करू. पण या सर्वांसाठी आपली लढाई जी आहे ती विचाराची लढाई आहे. काँग्रेसचा विचार हा खऱ्या अर्थानं सर्व जाती धर्मांना एकत्र बांधणारा विचार आहे, लोकांना न्याय देणारा विचार आहे. आणि म्हणून दक्षिणेपासून उत्तरेकडे आणि पूर्वेपासून तर पश्चिमेकडे यात्रा करणारा आपला नेता आहे. स्वतःच्या पायाला बिंदू लावून आज कोणासाठी हा राजा माणूस फिरत आहे तर राहुलजी गांधी हे सर्वसामान्य लोकांसाठी, महिलांना न्याय मिळण्यासाठी, शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी, युवकांना न्याय मिळण्यासाठी ते काम करत आहेत. आणि त्यांच्यासाठी कुठेतरी प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्यांना भविष्यामध्ये पुढील काळामध्ये या सर्वांना आपल्याला एकत्र आणायचं आहे. काँग्रेसचा विचार पुढे न्यायचा आहे, संविधान वाचवायचं आहे, या देशाची लोकशाही बळकट करायची आहे. म्हणून आपल्या सर्वांना माझं सांगणं आहे की बूथ लेवल एजंट हा आमच्या महिलाही आज बऱ्याचशा अंशी त्या ठिकाणी हजर आहेत की त्यांना देखील सांगेल की एखाद्या बूथवर जर आपण त्या ठिकाणी मतदानाच्या दिवशी हजर असू, मला असं वाटते की जर 2 महिला त्या ठिकाणी हजर असतील तर त्यांच्या संपर्कातील ज्या पुढच्या महिला असतात त्यांना जर अडचण आली तर नक्की तुमच्याजवळ त्यांना विचारतात की बाई काय करायला पाहिजे, कुणाला मतदान केलं पाहिजे, किंवा त्या ठिकाणी माझं नाव जर त्या यादीत सापडत नसेल तर महिला असेल तर महिलांकडे जातात, युवक असतील तर युवकांकडे जातात. आणि जर आपल्यातले जबाबदार लोक जर बूथवर असतील तर निश्चितपणे लोक त्याच्याकडे पाहून प्रभावित होतात. पण आपल्याला वाटते की 4-4.5 वर्ष आपण काम करतो, बूथवर काम करतो, सर्व ठिकाणी काम करतो आणि इलेक्शनच्या वेळेस आपल्यातले काही जण त्या बूथवर दिसत नाही. ही खंत मला वाटते की तसं नाही झालं पाहिजे. बूथवर आपल्या प्रत्येक नेत्यांना, प्रत्येक पदाधिकाऱ्यांना आपला बूथ सोडला नाही पाहिजे. शेजारच्या गावात काय होते, शेजारच्या बूथवर काय होते त्याच्यापेक्षा माझ्या बूथवर मी आपला काँग्रेस पक्ष, महाविकास आघाडी कसं पुढे केली हा विचार केला पाहिजे. की आज या ठिकाणी बूथवर 200 पर्यंत आहोत, तुम्ही 300 पर्यंत बूथ कसा नाही हा विचार आपण केला पाहिजे. निश्चितपणे हा विचार ज्यावेळेस आपला कार्यकर्ता करत जाईल, मला असं वाटते आपला बूथ सक्षम होईल, आपलं मतन वाढतील. आपले अनेक मतं हे घरीच असतात,
तर कुठेतरी ते आणण्यासाठी देखील युवकांनी पुढाकार घेतला पाहिजे. आणि ज्या गोष्टी यांनी सांगितल्या की 15 प्रमुख पहिले आपला बूथ लेवल एजंट पहिले सक्षम करणं काम केलं पाहिजे आणि पुढच्या काळात 15 प्रमुख असेल किंवा गावोगावामध्ये आपला ग्राम शाखेचा अध्यक्ष असेल, प्रभागामध्ये शहरामध्ये प्रभागाचा अध्यक्ष असेल, या सर्वांनी मिळून एक टीमवर्क काम करायचं आहे. प्रशिक्षण घेऊन मला भविष्यात त्यांना काहीतरी प्रशिक्षण विचाराला घडलेला कार्यकर्ता आपल्याला पुढच्या काळामध्ये काम करणार आहे. या सर्वांसाठी आपण पुढे आलं पाहिजे. आता रमजानचा महिना आहे. मी सर्वांना सांगेन की आपण देखील ज्या काही दुवा करतो त्या दुवा करत असताना आपल्या नेत्यासाठी देखील दुवा केली पाहिजे की सर्वोच्च पदावर आदरणीय राहुलजी गांधी बसले पाहिजे. तर आपल्या सर्वांचा सन्मान गाव पातळीवर वाढणार आहे. आज भाजपचे काही पदाधिकारी असतील, काही लोकप्रतिनिधी आपल्या लोकांना बोलवतात, त्यांना आमिष देतात. संग्रामपूर तालुक्यातील घटना आहे. काही तुमच्यातले युवक सरपंच असतील ते बोलले त्या ठिकाणी की आम्हाला बोलावलं जाते, आमच्यावरती त्या ठिकाणी प्रेशराईज केलं जाते, गावामध्ये काम टाकलं जाते अशी धमकी दिल्या जाते आणि गावाचं प्रेशर येते. कुठेतरी काय करावं ही आमच्या पुढे फार मोठी समस्या निर्माण झालेली आहे. पण मला तुम्हाला सांगावं वाटते की इतके दिवस गेले, यांना तुमची आठवण झाली नाही, तुमच्या जातीची आठवण झाली नाही, पार्टीची आठवण झाली नाही आणि आता इलेक्शन आलं त्यांना जात आठवायला लागली, धर्म आठवायला लागला. 6 महिने राहिले, तुम्हाला आमिष दिल्या जातील. पण माझं म्हणणं विचारायला लागलेलं तुम्ही सर्वजण आहात, यांच्या आमिषाला बळी पडायचं नाही. या 6 महिन्यात आपण